ड्रॉ करणार आहोत। ग्रामीण गटामध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडू खेळवण्याची संधी आहे आणि विशेष म्हणजे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। जे ग्रामीण गटामध्ये ऑल इंडिया आयकॉन खेळाडू खेळलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा खुल्या गटामध्ये खेळण्याची संधी प्राप्त होणार आहे। 3.5 लाख रुपये प्रथम पारितोषिक या स्पर्धेचे आहे आणि त्याचबरोबर 1.5 लाख रुपये सेकंड पारितोषिक या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहे। त्याच्यामुळे इथे जे ग्रामीण 16 टीम खेळणार आहेत त्याच्यामध्ये जे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू खेळणार आहेत त्यांना खुल्या गटामध्ये देखील खेळण्याची संधी प्राप्त करून दिली जाणार आहे। तर 16 टीमचा ड्रॉ आपण करतोय 20 आणि 21 तारखेला। ग्रामीण गटामध्ये 16 टीम खेळणार आहेत, त्याच्यामध्ये 2-2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडू खेळवण्याची संधी आहे। 16 टीम जाहीर झालेल्या आहेत आणि त्याचा ड्रॉ आज आपण इथे करतोय। पहिला सामना 2 चिठ्ठ्या इथे काढल्या जातील 16 टीम पैकी आणि ओंकार देसाई यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण 2 संघ आम्हाला सांगायचे पहिल्या मॅच मध्ये जे खेळतील। संघाचं नाव आहे चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बी। चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडवली बी आणि त्यांच्या विरुद्ध खेळ ब्राह्मणदेव भाटाळे। ब्राह्मणदेव भाटाळे आणि चेंज द गेम वडवली बी या 2 टीमच्या दरम्यान फर्स्ट मॅच असेल। याच्यानंतर सचिन कदम यांना विनंती करेन 20 तारखेला दुसरा सामना ग्रामीण गटातला सेकंड मॅच 20 तारीख ग्रामीण गट। टीमचं नाव आहे साईगाव, जो पनवेल परिसरातील संघ आहे। साईगाव विरुद्ध RV11 चिंचपाडा पेन। RV11 चिंचपाडा पेन आणि त्यांच्या विरुद्ध साईगाव अशी लढत सेकंड मॅच मध्ये असेल 20 तारखेला। तिसरा सामना अनिकेत राऊत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण थर्ड मॅच चा ड्रॉ इथे करायचा आहे। 20 तारखेला थर्ड मॅच RK फ्रीड प्रस्तुत भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन पारगाव पुणे आणि त्यांच्या विरुद्ध A1 जोडी वाकळण पारगाव पुणे या 2 टीमच्या दरम्यान 20 तारखेला थर्ड मॅच असेल A1 जोडी आणि पारगाव पुणे। त्यानंतर चौथा सामना पुन्हा एकदा ओंकार देसाई यांना विनंती करेन चौथ्या सामन्याचा ड्रॉ आपण करायचा आहे। 20 तारखेला चौथा सामना फोर्थ मॅच। संघाचं नाव आहे टेंबिवली आणि त्यांच्या विरुद्ध रिग्नेश 11 दारावे। टेंबिवली आणि रिग्नेश 11 दारावे या 2 टीमच्या दरम्यान फोर्थ मॅच असेल 20 तारखेला। आता 21 तारखेचा ड्रॉ आपण करणार आहोत। 21 तारखेचा हा पहिला सामना सचिन कदम यांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ पण करतोय। साई 11 गोरसई बी फर्स्ट मॅच 21 आणि भूमी 11 मांडा। साई 11 गोरसई बी आणि भूमी 11 मांडा 21 तारखेला फर्स्ट मॅच मध्ये खेळतील। त्यानंतर सेकंड मॅच अनिकेत राऊत 21 तारीख ग्रामीण गटामध्ये शेळके ब्रदर्स पोगाव आणि त्यांच्या विरुद्ध ईश्वरी 11 सोनारपाडा। शेळके ब्रदर्स पोगाव आणि ईश्वरी 11 सोनारपाडा या 2 टीमच्या दरम्यान हा सामना असेल 21 तारखेला। त्याच्यानंतर तिसरा सामना 21 ला ओंकार देसाई यांच्या शुभ हस्ते आपण हा ड्रॉ केलाय। चॅम्प 11 जीवदानी बामणडोंगरी NP स्पोर्ट्स उत्तन। थर्ड मॅच चॅम्प 11 जीवदानी बामणडोंगरी आणि NP स्पोर्ट्स उत्तन या 2 टीमच्या दरम्यान असेल 21 तारखेला। आणि शेवटचा सामना 21 ला 16 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत। 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडू कोणी तुम्ही घेऊ शकता। परी 11 सातपाटी आणि ओम 11 बोरशेती। 21 तारखेला ओम 11 बोरशेती आणि परी 11 सातपाटी या 2 टीमच्या दरम्यान शेवटचा सामना खेळवला जाईल। असा हा ड्रॉ असणार आहे। दिनांक 20 तारखेला याच क्रीडांगणावर श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव येथे RK फ्रीड प्रस्तुत भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी पावसाळी क्रिकेटची स्पर्धा होणार आहे। बिलाल शेख भावेश पवार यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलंय आणि रबर बॉलच्या इतिहासातील सर्वाधिक मोठं पारितोषिक रक्कम असलेली स्पर्धा असेल। 3.5 लाख रुपयाचं पारितोषिक पहिलं
या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेला आहे. 70-70 स्पोर्ट्स याच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला या स्पर्धेचं टेलिकास्ट पाहायला मिळेल. 20 तारखेला ही स्पर्धा सुरू होईल. 24 तारखेला ग्रँड फिनाले या स्पर्धेचा असेल. 20 आणि 21ला ग्रामीण गट 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडू. 22 आणि 23 तारखेला या स्पर्धेमध्ये खुला गट या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. आणि ग्रामीण गटाचा ड्रॉ पुढील प्रमाणे आहे, तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. फर्स्ट मॅच असणार आहे चेंज द गेम वडवली विरुद्ध ब्राह्मणदेव भाटाळे 20 तारखेला. सेकंड मॅच असेल साईगाव विरुद्ध चिंचपाडा पेन. त्याच्यानंतर तिसरा सामना असेल पारगाव विरुद्ध A1 जोडी वाकळण. आणि चौथा सामना असेल टेंबिवली विरुद्ध दारावे. त्याच्यानंतर 21 तारखेला गोरसई बी विरुद्ध भूमी 11 मांडा. त्याच्यानंतर शेळके ब्रदर्स पोगाव विरुद्ध सोनारपाडा. बामण डोंगरी विरुद्ध NP स्पोर्ट्स उत्तन हा तिसरा सामना. परी 11 सातपाटी विरुद्ध ओम 11 बोरशेती हा चौथा सामना. हा होता ग्रामीण गटातला ड्रॉ. काल केला आपण खुल्या गटातला ड्रॉ. आपली भेट याच क्रीडांगणावर 20 तारखेला पुन्हा एकदा RK फ्रीड प्रस्तुत भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नक्की होईल. आणि आता थोड्याच वेळात आपण या फायनल मॅचचा टॉस करणार आहोत, कारण मान्सून ब्लास्ट या स्पर्धेची फायनल आता थोड्याच वेळात तुमच्या समोर येईल. MUCC संबलपूर ओडिशा सिल्वर स्टार भिवंडी विरुद्ध ताई पॅकर्स प्रभादेवी या दोन टीमच्या दरम्यान हा सामना असेल. अमर परुळेकर यांचा संघ आहे ताई पॅकर्स, प्रभादेवी पालघर. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय MUCC संबलपूर ओडिशा अन्वी अंजू आणि त्याचबरोबर रिकेन मोहंती आणि त्याचबरोबर सिल्वर स्टार भिवंडी म्हणजेच तारिफ सय्यद यांचा संघ आहे, जो फायनल मॅच मध्ये खेळतोय. याही स्पर्धेमध्ये 3 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे आणि द्वितीय पारितोषिक 1.5 लाख रुपये. तर थोड्याच वेळात अगदी 5 मिनिटांमध्ये या मॅचचा फायनल मॅचचा होईल टॉस. धन्यवाद.